चला आपण सेंटर ऑफ मास बघतोय. सेंटर ऑफ मास मध्ये एक प्रॉपर्टी आपण लिहून घेतली ती, ज्या साईडला एक्स्ट्रा मास त्या साईडला सेंटर ऑफ मास शिफ्ट होत असतो, हे आपण शिकलोय. जर दोनच असतील मग आता जे बघणार आपण काय बघणार आहे, 2 पॉइंट मास सेंटर ऑफ मास. 2 पॉइंट सिस्टीमचे 2 पॉइंट मासचे आपलं काय बघायचं आहे, सेंटर ऑफ मास बघायचं आहे. मी तुम्हाला जर म्हटलं सेंटर ऑफ मास मध्ये आपण असं लिहिलं तर मास इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आर. जर म्हटलं एम आर बरोबर काय कॉन्स्टंट, एम आर बरोबर काय कॉन्स्टंट, म्हणजे तुम्ही काय लिहू शकता M1 R1 बरोबर काय M2 R2, म्हणजेच काय M1 अपॉन M2 बरोबर काय R2 अपॉन R1. ठीक आहे, हे रिलेशन तुम्ही लिहू शकता डायरेक्टली सेंटर ऑफ मास, कारण की ज्याच्याकडे जास्त मास त्याचं डिस्टन्स कसं राहील कमी, ज्याचं मास जास्त त्याचं डिस्टन्स कमी, म्हणून तुमचा हा रेशो बनेल. ठीक आहे. दुसरा व्यवस्थित बघा काय म्हणतोय, आता एक्झॅक्टली व्हॅल्यू सांगायची आपल्याला. हे रेशो मिळाला आपल्याला, काय भेटलं हे रेशो मिळाला. आता एक्झॅक्टली व्हॅल्यू सांगायची, जसं की हा M1 मास आहे, हा तुमचा M2 मास आहे, यांच्यामध्ये सपोज D इतका डिस्टन्स आहे, दोन्ही मास मी सेपरेट केलेत. ठीक आहे, D इतका डिस्टन्स मी काय केलं सेपरेट केलेलं आहे. तर आपल्याला विचारलं याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल. जर त्याचा मास जर इक्वल असेल तर कुठं आला असता, एक्झॅक्टली सेंटरला आला असता. पण याचा मास इक्वल असू शकतं किंवा अनइक्वल पण असू शकतं, मग आपण अनइक्वल साठी विचार करतोय. मग मी काय म्हटलं, सपोज हा त्याचा सेंटर ऑफ मास कुठेतरी इथं असेल, हा असा, मग इथून इथपर्यंत जे अंतर आहे त्याला म्हटलं एक्स, इथून इथपर्यंत जे अंतर आहे वाय म्हटलं. तुम्ही काय मग डी बरोबर काय एक्स प्लस वाय असं म्हणणार ना, डी बरोबर काय एक्स प्लस वाय असं तुम्हाला म्हणाल. क्लिअर आहे. आता मला काढायचं असेल एक्स, मला काय काढायचं आहे एक्स, म्हणजे इथून सेंटर ऑफ मास मध्ये काय फॉर्म्युला सिंपल लक्ष ठेवायचं आहे, अपोजिट मास उचलायचा. M1 पासून मोजला एक्स, मग अपोजिट मास कोणता आहे M2, कळालं का M2 अपॉन M1 प्लस M2 आणि टोटल डिस्टन्स D. काय डाऊट आहे, समजलं. कोणता घेतो मी दुसरा मास, मास कोणता अपोजिट वाला दुसरा वाला. जसं की मी वाय म्हटलं असतं, काय म्हटलं असं तुम्ही M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू D. काय कळालं तुम्हाला, मला जर R काढायचं असेल तर मास कोणता घेतो मी दुसरा, मास कोणता घेतो मी दुसरा, किंवा अपोजिट शब्द वापरू, मास कोणता उचलला मी अपोजिट मास उचललेला, डिवाइड बाय काय M1 प्लस M2 इंटू D तर राहीलच. काय डाऊट आहे, सिंपल फॉर्म्युला आहे, लक्ष ठेवायला पण सोपा आहे. काय अपोजिट मास उचलायचं आणि डिवाइड बाय काय टोटल मास इंटू काय D. काय डाऊट आहे, याच्यावर खूप सारे PYQ देऊ शकतो, आय पण एक PYQ आहे आणि याच्यावर खूप सारे PYQ तुम्हाला भेटतील. काय डाऊट आहे बा. जसं मी असं म्हटलं, हा 2 किलोग्रामचा आहे आणि हा 2 किलोग्रामचा आहे. ठीक आहे, आणि यांच्यामधला जो डिस्टन्स आहे, यांच्यामधला जो डिस्टन्स आहे मी म्हटलं 4 सेंटीमीटर. मी डायरेक्टली पण सांगू शकतो ना, कुठं भेटलं पाहिजे मला, कुठं भेटलं पाहिजे सेंट्रल भेटलं. का बरं, कारण की इक्वल आहे, 4 सेंटीमीटरचा आहे तर काय म्हटलं मी इक्वल आहे, म्हणजे कुठे भेटलं पाहिजे इथं, म्हणजे इथून किती भेटेल 2 भेटेल, 2 सेंटीमीटर. इकडून पण किती भेटेल मला 2 सेंटीमीटर. का बरं असं भेटलं, इक्वल मास. सॉल्व पण करू बघू. हे तर आपल्याला डायरेक्टली सांगितलं की इक्वल मास असल्यामुळे आपण काय केलं सेंटरला उचल, बरोबर की नाही. जसं की मी म्हटलं काय एक्सला काय म्हटलं मी एक्सला म्हटलं, जे एक्सचं भेटतात तेच वायचं भेटणार आहे, हे तर माहिती ना. एक्स किंवा वाय किती भेटलं पाहिजे तुम्हाला, काय म्हटलं तुम्ही, हा कोणतं पण उचलू शकता, M1 अपॉन काय M1 प्लस M2 इंटू D, किंवा काय M2 अपॉन M1 प्लस M2 इंटू D. दोघांपैकी कोणत्याही फॉर्म्युला उचलू करू. मग M1 किती 2 आहे, हा किती 2 प्लस 2 आहे, D किती आहे 4 आहे, D किती 4 आहे टोटल. मग हा 4 गेट कॅन्सल, किती उरला एक्स आणि वाय किती भेटलं बोललो तो. आणि आपण डायरेक्टली सांगू शकलो होतो, आपण या गोष्टी काय केलं, आपण डायरेक्टली सांगितलं होतं की इथं एक्झॅक्टली सेंटरलाच मिळायला पाहिजे होतं, कारण की इक्वल मास आहे. सपोज जर अनइक्वल असतं तर मग हा 2 किलोग्रामचा आहे आणि हा 4 किलोग्राम, आणि यांच्या मधला डिस्टन्स जो आहे तो 4 अशी बोलत. आता मला एक सांगा, कुठं असेल एक्झॅक्टली सेंटरला असेल का नाही, मग काय कळालं तुम्हाला,
तो कोणाच्या जवळ असला पाहिजे? 2 किलोग्रामच्या जवळ असला पाहिजे का 4 किलोग्रामच्या जवळ असला पाहिजे? 4 किलोग्रामच्या जवळ असला पाहिजे. का बरं? कारण की डिस्टन्स कसा असतो त्याचा कमी. मग इथं कुठेतरी असेल, माहित नाही, आपण एक रँडम म्हटलं. इथून इथपर्यंत काढलं मी एक्स, इथून इथपर्यंत काढलं मी वाय. काय डाऊट आहे? चला मग एक्स म्हटलं, एक्स काढायचं कसं काढणार? m टॉप 1 किती? 4 डिवाइड बाय काय? दुसरा घेतो, अपोजिट घेतो 4. 4 डिवाइड बाय काय? 4 प्लस इंटू काय? 4. याचं 6 घेऊ ना मग, सरळ सरळ कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून. चालेल ना? हा 4 दुनी 6 गेट कॅन्सल, म्हणजे किती उरला? 4 सेंटीमीटर. मग तुम्ही डायरेक्टली लिहू शकता ना, मी काढतो वाय पण आपण डायरेक्ट लिहू शकतो. किती येणार? 2 सेंटीमीटर. हा किती? 4 लिहिला म्हणजे याचं काढतोय, म्हणजे इथं काय लिहिणार? 2 डिवाइड बाय काय? 4 प्लस 2 इंटू किती? 6. हा तर कॅन्सल झाला, म्हणजे किती झालं? 2 सेंटीमीटर. कळालं का? एक्स आणि वाय किती झालं? 2 सेंटीमीटर. आणि नसतं तुम्ही काढायचं वाय, डायरेक्ट असे म्हणू शकतो वाय जुड काय? डी मायनस एक्स ना. डी किती होता तुमचा? 6. एक्स किती आलेला आहे? 4. व्हॅल्यू टाकून सॉल्व्ह करा, किंवा न व्हॅल्यू टाकता सुद्धा आपल्याला काढतो. समजलंय? पाच किलोग्राम, 15 किलोग्राम आणि यांच्या मधला डिस्टन्स मी दिला 20 सेंटीमीटर. आता विचारलं काय? सेंटर ऑफ मास. आता काढू शकतो बट डायरेक्ट मी एक्स काढला. एक्स काढला म्हणजे काय? वरती काय घेतला? दुसरा मास म्हणजे 15 आणि डिवाइड बाय काय? 5 प्लस 15 इंटू किती? 20. हा 20 20 गेट कॅन्सल. एक्चुअल किती झाली? 15 सेंटीमीटर. तर वाय ची किती येणार आहे? 5 सेंटीमीटर. काढायची गरज नाही ना आता. 15 सेंटीमीटर आहे. सपोज हा m/2 दिलेला आहे आणि हा m/4 दिलेला आहे, आणि यांच्यातला जो डिस्टन्स आहे, सपोज यांच्यामधला जो डिस्टन्स आहे, मी जर म्हटला 8 सेंटीमीटर, माहित नाही आता व्हॅल्यू आपण रँडम येणार आहे. आता 8 सेंटीमीटर आहे. आता कसं करणार? आता काय करावं लागेल तुम्हाला? एक्स काढायचं आपल्याला. सपोज एक्स काढायचं. एक्स इक्वल काय येणार? तुम्ही पटकन एक्स इक्वल काय करणार? दुसरा मास m/4 डिवाइड बाय काय? m/2 प्लस m/4 इंटू किती? 8 ना. मग किती होणार तुमचा? m/4. याला काय केलं मी? 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड, म्हणजे किती झालं? 3m/4. किती झालं तुमचं? 3m/4 इंटू किती? 8. काय होईल रे? हा 4 हा m गेट कॅन्सल, म्हणजे किती उरलं तुमचा? 8/3. एक्स किती झाला तुमचा? 8/3. एक्स किती झाला तुमचा? 8/3 आलं. काय डाऊट आहे? एक्स किती झाला तुमचा? 8/3. मग वाय किती होऊन जाईल? वाय जोड काय? डी मायनस एक्स राहील ना. डी किती आहे? 8 मायनस 8/3. 8 3 24. 24 मायनस 8 डिवाइड बाय काय? 3, म्हणजे किती? 4, म्हणजे किती होणार? 6 16. 16 डिवाइड बाय 3. 16 डिवाइड बाय 3 म्हणणार. काय डाऊट आहे? आता तुम्हाला मेंदू असल्यासारखं जर तुम्ही वापरला असतं, मेंदू असल्यासारखं वापरला असतं, म्हणजे काय केलं असतं? हा m/2 च्या कसा आहे? 1/4 आहे ना. अर्धा आहे ना. m/2 चा अर्धा झालेला आहे, म्हणजे डिस्टन्स पण काय डबल होईल ना, कारण की डिस्टन्स वाढतो. डिस्टन्स काय होतो? वाढतो. मास कमी झाला तर डिस्टन्स वाढतो. हा किती अर्ध्याने कमी झाला म्हणजे डबलने वाढला पाहिजे. हा किती होता? 8/3. याचा डबल झाला पाहिजे, म्हणजे किती? लॉजिक कळा. मेंदू असल्यासारखं वागलं असतं तर डायरेक्टली सांगते, तो सॉल्व्ह करायची गरज पडत नाही. कळालं का? समजलं? अजून एक एक्झाम्पल घेऊ आणि नंतर मग चला दुसरं. हे कळालं का? 2 पॉईंट सेंटर ऑफ मासेस कळाले? काय डाऊट आहे कोणाला? आता चला नेक्स्ट याच्यातच घेऊ.